नमस्कार. मी डॉक्टर वेदप्रकाश डोणगावकर. आज आपल्यासमोर मी डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, एक संशोधक जगद्गुरू, या विषयावर बोलणार आहे. मित्रांनो, आपल्या भारताची जी संस्कृती आहे ती अत्यंत प्राचीन अशी संस्कृती आहे आणि विशेष म्हणजे आपल्या ह्या भारताची ही संस्कृती बहुसंस्कृतीयुक्त आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. प्रामुख्याने या भारताच्या संस्कृतीमध्ये आपण वेद, आगम ही परंपरा पाहतो आणि याशिवाय जैन, चार्वाक, बुद्ध यांची देखील परंपरा पाहतो. या सर्व परंपरेचा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर या सर्व परंपरेमध्ये कुठल्या ना कुठल्या विषयाला अनुसरून मतभेद, मतभिन्नता आपल्याला दिसून येते. या प्राचीन परंपरेमध्ये आगम परंपरा ही एक महत्त्वाची परंपरा आहे. आगम परंपरा ही प्रामुख्याने शैव परंपरा मानली जाते. या आगमाचं वैशिष्ट्य असं आहे की आगम परंपरा ही वेद परंपरेला विरोध करीत नाही आणि या आगम परंपरेचा एकंदर जर विषय आपण लक्षात घेतला तर ते आहे शिवतत्व. म्हणजेच काय तर ज्याप्रमाणे उपनिषदांमध्ये ब्रह्मतत्वाचा पुरस्कार झाला आहे त्याच प्रकारे आगमांमध्ये शिवतत्वाचा पुरस्कार झालेला आहे. शिव हे एक अंतिम तत्व आहे असं मानलेलं आहे. या शिवाचं स्वरूप सांगत असताना शिवाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाशुपत हे एक शिवाचं नाव आहे, माहेश्वर आहे, असे अनेक नाव त्या ठिकाणी आपल्याला शिवाच्या संदर्भात दिसून येतात. शिव जे आहे हे या विश्वाचं मूळ तत्व आहे. या शिवापासूनच प्रकृती आणि पुरुष उद्भवली आहे आणि त्यानंतर आपण प्रकृतीपासून जी तत्त्व उद्भवली आहेत त्याविषयी थोडक्यात जाणून आहोतच, म्हणून मी त्यावर तपशीलवार इथे बोलणार नाही. तर असे हे जे शिवतत्व आहे या शिवतत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या अनुषंगाने आगमांमध्ये वीरशैव दर्शन म्हणून उल्लेख झालेला आहे. हे वीरशैव दर्शन जे आहे ते काही ठिकाणी धर्म म्हणूनही ओळखला जातो आणि अशा या वीरशैव धर्म परंपरेत, दर्शन परंपरेमध्ये शिवतत्वाचा पुरस्कार करण्याच्या अनुषंगाने, शिवतत्वाचा प्रसार आणि प्रसार करण्याच्या अनुषंगाने, शिवतत्वाचे स्वरूप सांगण्याच्या अनुषंगाने एक व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. आणि त्या व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की गुरु आहेत, जंगम आहेत, शिवयोगी आहेत, माहेश्वर आहेत, शिवाचार्य आणि जगद्गुरू अशी ही व्यवस्था आहे. ही सगळी पदं आहेत आणि या पदांच्या माध्यमातून ती व्यक्ती शिवतत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम, शिवतत्वाचे स्वरूप सांगण्याचं काम करीत असते. या व्यवस्थेमध्ये सर्वाधिक अधिकार जर कोणाला असतील तर ते जगद्गुरू या पदाला आहेत. वीरशैव परंपरेमध्ये ही जगद्गुरूची जी अवस्था आहे, पद आहे, खूप महत्त्वाचं मानलेलं आहे. मुळामध्ये शिवाचे गण जे आहेत त्या शिवाच्या गणापैकी रेणुकाचार्य हे एक गण आहे आणि या रेणुकाचार्यांचा उद्भव या पृथ्वीतलावर झाला. जेव्हा धर्माचा विनाश होत होता त्यावेळेस ते या पृथ्वीतलावर आले आणि त्यांनी एका ठिकाणी आपला जो उद्भव केला आहे त्याच ठिकाणी मग त्या पीठाची स्थापना झाली. असे 5 आचार्य प्राचीन काळात या पृथ्वीवर आले आणि त्यांनी या ठिकाणी वीरशैव तत्वाचा पुरस्कार केलेला आहे आणि त्या आधारावर या वीरशैव परंपरेमध्ये 5 पीठ मांडली जातात. अशा एका पीठावर आज डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी विराजमान आहेत आणि त्यांच्याविषयीच आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत. मुळात काही दिवसांपूर्वी डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला होता आणि त्यावेळेस एक विशेषांक काढलं होतं. त्या विशेषांकामध्ये माझा मी लेख सादर केला आणि तो हाच लेख आहे. मी त्या लेखाला समोर ठेवूनच आपल्यासमोर आज या ठिकाणी बोलतो आहे. वीरशैव धर्म परंपरेत 5 पीठ आहेत. त्या 5 पीठावर 5 जगद्गुरू कार्यरत असतात. त्यापैकी एक काशी येथील जंगमवाडी मठाचे पीठ. या मठाला हजारो वर्षाची परंपरा आहे. आजपर्यंत या पीठावर 86 जगद्गुरू होऊन गेले आहेत. या पीठाचे 86वे जगद्गुरू जे आहेत ते डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आहेत.
डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे पूर्वाश्रमीचे नाव चंद्रशेखर हिरेमठ असे होते. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील धारवाड या जिल्ह्यात असलेल्या नागनूर या गावी झाला. 28 ऑगस्ट 1947 रोजी त्यांचा जन्म आहे. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण हे महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. ते काव्यतीर्थ परीक्षा उत्तीर्ण होते. त्यांना अध्यात्माची मोठी गोडी होती. वीरशैव धर्म परंपरेतील शिवाचार्य आणि जगद्गुरू यांचे त्यांना सान्निध्य लाभले होते. त्यांच्या ठिकाणी असलेल्या आध्यात्मिक वृत्ती आणि विद्वत्ता पाहून गळेगूड येथील अमरेश्वर मठावर त्यांची मठाधिपती म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर चंद्रशेखर हिरेमठ हे चंद्रशेखर शिवाचार्य महाराज या नावाने ओळखले जाऊ लागले. सामान्यतः आपण पाहतो की एखाद्या मठावर जर कोणी शिवाचार्य म्हणा, महाराज म्हणा विराजमान झाले तर ते त्या मठाच्या ज्या काही परंपरा असतात, रूढी असतात त्या पार पाडण्यामध्ये व्यस्त असतात आणि म्हणावं तसं त्यांचं शिक्षणाकडे पुन्हा लक्ष जात नाही, अध्ययनाकडे लक्ष जात नाही, चिंतन करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ भेटत नाही, कारण भक्तांचा मोठा ओढा वगैरे त्यांच्याकडे असतो. आणि असं असताना त्या जे वैयक्तिक जी ज्ञान लालसा असते ती कुठं ना कुठं अशी त्याचं दमन होतं असं म्हणायलाही हरकत नाही. मात्र चंद्रशेखर हिरेमठ शिवाचार्य यांच्या बाबतीमध्ये असं झालं नाही. त्यांच्यामध्ये जी अभ्यासू वृत्ती होती ती त्यांनी कायम ठेवली आणि त्याच आधारावर ते कालांतराने मठाधीश झाल्यानंतर ते काशीला गेले आणि काशीला गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आणि पुढील शिक्षणासाठी ते काशीला गेल्यानंतर तिथे संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. तिथे वेदांताचार्य परीक्षा देऊन त्यात ते उत्तीर्ण झाले. काशीतच राहून विविध परीक्षा व स्पर्धा परीक्षा देखील त्यांनी दिलेल्या आहेत. स्वामी विवेकानंद सुवर्णपदक, संपूर्णानंद सुवर्णपदक, अन्नदा प्रसाद मुखर्जी सुवर्णपदक अशी पदकेही त्यांनी मिळवली आहेत. विशेष म्हणजे एवढ्यावरच न थांबता त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयातून श्री सिद्धांत शिखामणी या ग्रंथाची समीक्षा लिहून 1981 या वर्षी विद्यावारिधी म्हणजेच PhD ही पदवी मिळवली आहे. यापेक्षाही विशेष सांगायचे झाल्यास त्यांनी 1984 ते 85 या सुमारास वीरशैव धर्म परंपरेतील महत्त्वपूर्ण असलेल्या शक्ती विशिष्टाद्वैत सिद्धांत या विषयाला अनुसरून वाचस्पती म्हणजे डिलीट पदवीसुद्धा मिळवलेली आहे. अशा या विशेषात विशेष असलेल्या त्यांनी काशी जंगमवाडी मठामध्ये चालणाऱ्या गुरुकुलातील शास्त्री आणि आचार्य वर्गासाठी शक्ती विशिष्टाद्वैत सिद्धांत या विषयाचे अध्ययनसुद्धा केलेले आहे. आपल्या संशोधन अभ्यासामध्ये निरंतरता राहावी आणि येणाऱ्या समस्यांवर चिंतन करण्यासाठी सातत्याने वेळ मिळावा याकरिता डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी या अध्यापन कार्याचीही सुद्धा निवड केली होती असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. किंबहुना याकरिताच त्यांनी या अध्यापन कार्याला निवडले असावे असं आपल्याला निश्चितपणे सांगता येईल. त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य पाहून तत्कालीन काशीपीठाचे जगद्गुरू विश्वेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांची प्रतिभा अत्यंत अलौकिक आहे असे उद्गार देखील त्यावेळेस काढलेले होते. त्यांचे हे उद्गार केवळ चंद्रशेखर शिवाचार्य यांची प्रशंसा करणारे नव्हते, कारण वास्तविक पाहता 80च्या दशकामध्ये संशोधन करणे आणि त्यातल्या त्यात एखाद्या शिवाचार्य असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारच्या संशोधनाला सामोरे जाणं हे म्हणावे तितके सोपे आणि सहज नव्हते. पुन्हा त्यातही डिलीटसारख्या संशोधनाला समोर जाणे आणि त्याच विषयावर अध्यापन करणे हे अत्यंत नवलाचेच म्हणावे लागेल. त्यासाठी संशोधक वृत्ती असणे आवश्यक असते आणि स्वभावतः ही संशोधनाची वृत्ती डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांच्यात पूर्वीपासून विद्यमान होती. म्हणून ते मुळात संशोधक वृत्तीचे असलेले शिवाचार्य आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. किंबहुना या आधारे वीरशैव धर्म परंपरेमध्ये एक संशोधक शिवाचार्य या वीरशैव परंपरेला मिळाले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संशोधक वृत्ती असलेले डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांचे जगद्गुरू होण्यापूर्वीचे वीरशैव अष्टावरण विज्ञान आणि सिद्धांत शिखामणी समीक्षा हे ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे आहेत.
केदारपीठाचे तत्कालीन जगद्गुरू सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पट्टाभिषेक कार्यक्रमामध्ये दिनांक 7 जून 1985 या दिवशी त्यांचा वीरशैव अष्टावरण विज्ञान हा ग्रंथ प्रकाशित झाला. मूळ ग्रंथ हिंदी भाषेत आहे. त्याच वर्षी या ग्रंथाचे मराठी अनुवादही प्रकाशित झाले. या ग्रंथात त्यांनी चंद्रज्ञान आगम, श्री सिद्धांत शिखामणी, क्रियासार, सूक्ष्म आगम, परम रहस्य, तत्वप्रकाश, श्रीकर भाष्य इत्यादी वीरशैव साहित्याशिवाय काही उपनिषद आणि पुराणांचे संदर्भ सुद्धा दिले आहेत. त्यांची संदर्भ देण्याची पद्धत फार महत्त्वाची वाटते. सर्वसाधारणपणे एखादा मंत्राचा किंवा श्लोकाचा संदर्भ अध्याय, त्याचा मंत्र क्रमांक अशा प्रकारे आपण देतो. परंतु या वीरशैव अष्टावरण विज्ञान ग्रंथात संदर्भ देण्याची त्यांची ती रीत अध्याय, मंत्र क्रमांक आणि त्यानंतर पृष्ठ क्रमांक अशी होती. यातले वेगळेपण असे की ते संदर्भ देत असताना केवळ अध्याय आणि मंत्राचा क्रमांक देत नव्हते, तर सोबत आवृत्ती देखील ते त्या ठिकाणी दर्शवायचे. अर्थात या आधारावर काय होतं की जी आवृत्ती असते, म्हणजे जेव्हा आवृत्त्या अनेक निघतात तेव्हा आपण असं पाहतो की पूर्वीच्या आवृत्तीमध्ये काही बदल झालेला असतो आणि नंतरच्या आवृत्तीमध्ये काही बदल झालेला असतो, किंवा काही सुधारणा, आपण त्याला सुधारणा म्हणू शकतो, परंतु बऱ्याच वेळेस छेडछाडसुद्धा झालेला आपण पाहतो. आणि म्हणून काय होतं की पूर्वी आपण ज्या संदर्भाचा उपयोग करून काही मांडलेलं असतं ते तितकं महत्त्वाचं भविष्यात ठरेल की नाही असा एक तिथे अशी शंका निर्माण होण्याची एक विषय समोर येतो. आणि म्हणून आवृत्ती देणं फार महत्त्वाचं आहे हे संशोधकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि असा हा प्रयोग 80च्या दशकामध्ये डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांनी केलेला होता, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आता डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांच्या आपण PhDचा जो प्रबंध होता त्याच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. सिद्धांत शिखामणी समीक्षा हा डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांचा संशोधन ग्रंथ आहे. वाराणसी येथील संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयात वेदांत विभागाचे अध्यक्ष श्री देवस्वरूप मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर चंद्रशेखर हिरेमठ यांनी सिद्धांत शिखामणे दर्शनांत या सिद्धांतो सहसमीक्षा अर्थात सिद्धांत शिखामणी आणि इतर दर्शन यांचा तौलनिक अभ्यास या शीर्षकाचा जो प्रबंध सादर केला होता त्याच पुस्तकाचे स्वरूप म्हणजे हा सिद्धांत शिखामणी समीक्षा आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा त्यांचा जो ग्रंथ आहे खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे वीरशैव परंपरेतील सिद्धांत शिखामणी हा ग्रंथ आणि त्याचबरोबर इतर जे दर्शन आहेत त्यातील हा तुलनात्मक ग्रंथ आहे किंवा तुलनात्मक प्रबंध आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. या ग्रंथाचा मुख्य विषय वीरशैव दर्शनातील जीव, जगत, ईश्वर, बंध, मोक्ष इत्यादीचे स्वरूप स्पष्ट करणे हा आहे. वीरशैव दर्शनातील अशा या महत्त्वपूर्ण संकल्पनांची मांडणी करीत असताना डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांनी वीरशैव दर्शनातील या संकल्पनांचे भारतीय तत्त्वज्ञानातील महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने वैदिक परंपरेतील सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, पूर्वमीमांसा इत्यादी दर्शनातील जीव, जगत, ईश्वर, बंध, मोक्ष या संकल्पनांवर देखील प्रकाश टाकलेला होता. विशेष म्हणजे असे करीत असताना त्यांनी वीरशैव दर्शन आणि इतर दर्शनातील या विविध संकल्पनांची तुलना देखील केलेली आहे. मात्र याचा अर्थ त्यांनी वीरशैव दर्शनाला श्रेष्ठ व इतर दर्शनांना कनिष्ठ मानले आहे असा होत नाही. कारण डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य हे भगवतपाद रेणुकाचार्य आणि श्री पंडित आराध्य यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समन्वयाला महत्त्व देणारे होते, हे त्यांच्या प्रबंधातून दिसून येते. या ग्रंथात हा त्यांचा प्रबंध आहे. या ग्रंथामध्ये एकूण 8 प्रकरण आहेत. पहिल्या प्रकरणामध्ये त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानातील सांख्य आणि न्याय, वैशेषिक, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ही जी दर्शन आहेत आणि त्याचबरोबर वीरशैव दर्शन जे आहे याची ओळख करून दिलेली आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये रेणुकाचार्य यांच्या उपदेशरूपी सिद्धांत शिखामणी या ग्रंथाविषयीची सविस्तर माहिती दिली आहे. तिसऱ्या प्रकरणामध्ये ईश्वराचे स्वरूप, चौथ्या प्रकरणामध्ये जीवात्म्याचे स्वरूप, 5व्या प्रकरणामध्ये सृष्टी उत्पत्ती, 6व्या प्रकरणामध्ये बंध आणि मोक्षाचे स्वरूप, 7व्या प्रकरणामध्ये ईश्वर, जीवात्मा, सृष्टी, बंध व मोक्ष याविषयीची तुलनात्मक चर्चा
केली आहे. आणि 8वं जे प्रकरण आहे त्यामध्ये त्यांनी सिद्धांत शिखामणी या ग्रंथातील विशिष्ट सिद्धांत म्हणून अष्टावरण व पंचाचार याविषयी चर्चा केली आहे. सर्व प्रकरणाच्या शेवटी त्यांनी उपसंहारसुद्धा त्या ठिकाणी दिला आहे. म्हणजे आज आपण जे काही थेसिस पाहतो त्याच प्रकारची मांडणी त्या ठिकाणी डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांनी केली होती. हा 80चा दशक आहे आणि त्या काळातलं हे संशोधन आहे अत्यंत महत्त्वाचं. आपण महाराष्ट्रामध्ये अनेक PhDs पाहतो की तिथं तुलनात्मक अभ्यास झालेला आहे, परंतु हा संस्कृत ग्रंथ जो सांख्यादी जे दर्शन आहेत त्यांच्याशी तुलना करून हा रचला गेलेला आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने वीरशैव दर्शन काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता आपण डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांचा जो डिलीटचा प्रबंध आहे त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. शक्ती विशिष्टाद्वैत तत्वत्रय विमर्श हा ग्रंथ आहे. त्यांचा डिलीटचा जो प्रबंध आहे त्या प्रबंधाचं ग्रंथ जे रूप आहे ते या नावाने आहे. चंद्रशेखर शिवाचार्य यांचा हा तो डिलीटचा प्रबंध आहे. या ग्रंथाच्या आधारे आपल्याला असे दिसून येते की त्यांनी आपल्या प्रबंधामध्ये 5 प्रकरण आणि शेवटी उपसंहार मांडलेला आहे. पहिल्या प्रकरणामध्ये त्यांनी आगमांचा संक्षिप्त इतिहास मांडला आहे. पहा, जे 4 वेद आहेत त्याच प्रकारे 28 आगम आहेत. अशा या 28 आगमांचा संक्षिप्त असा परिचय या शक्तिविशिष्टाद्वैत तत्वत्रय विमर्शामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. परमेश्वर आगमामध्ये तंत्रम तू षडविधम प्रोक्तम षडदर्शन विभेदतः असे म्हटले आहे. याचा अर्थ आगमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मानवी जीवनाच्या धर्म अध्यात्म क्षेत्राला अनुसरून 6 प्रकारचे मार्ग आहेत. जरी ते सर्व मार्ग एकाच ठिकाणी पोहोचत असतील तरीही त्यांचे स्वरूप वेगवेगळे आहे. अशा या मार्ग किंवा जीवन पद्धतीला व्यवस्थित आकार देण्याकरिता मार्गदर्शन करणे आवश्यक असतं आणि हे 6 दर्शनांनी केलेलं आहे. 6 दर्शन हे आगमांमध्ये उल्लेखित आहेत. त्यापैकी एक दर्शन आहे वीरशैव दर्शन, वैष्णव दर्शन आहे, शाक्त दर्शन आहे, कापालिक दर्शन आहे, गणपत्य एक दर्शन आहे. या सगळ्या 6 दर्शनापैकी एक महत्त्वाचं दर्शन म्हणजे वीरशैव दर्शन आहे. आणि हे वीरशैव दर्शन जे आहे ते सुद्धा माणसाच्या जीवनाला व्यवस्थित आकार देण्याच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं आहे असा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अशा या वीरशैव दर्शनाचे सविस्तर स्वरूप शक्ती विशिष्टाद्वैत तत्वत्रय विमर्श या ग्रंथाच्या 2ऱ्या प्रकरणात मांडण्याचा प्रयत्न डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केलेला आहे. या ग्रंथाच्या शीर्षकाचे अवलोकन केले असता आपल्या लक्षात येईल की यामध्ये शक्ती विशिष्टाद्वैत आणि तत्वत्रय विमर्श असे 2 शब्द आढळून येतात. या विषयाची मुख्य चर्चा या ग्रंथात झालेली आहे. शक्ती विशिष्टाद्वैत हा वीरशैव दर्शनाचा मुख्य सिद्धांत आहे. याला अनुसरून याच 2ऱ्या प्रकरणामध्ये परशिव आणि त्या शिवाची शक्ती यांच्यातील संबंध सविस्तरपणे मांडण्यात आलेला आहे. तसेच या प्रकरणामध्ये जीव, जगत इत्यादी प्रमुख विषयांवर सुद्धा चर्चा त्यांनी केलेली आहे. तत्वत्रय हा जो 2रा शब्द या त्यांच्या शीर्षकाचा आहे त्याच्यामध्ये हा जो ग्रंथ आहे ते 2रा मुख्य विषय असा आहे की याच्यामध्ये 3 प्रकारच्या तत्वांची देखील त्या ठिकाणी चर्चा मिळते आणि त्याला अनुसरून 3, 4, 5 प्रकरणामध्ये चर्चा तिथे त्यांनी केलेली आहे. वास्तविक पाहता वीरशैव दर्शनामध्ये 36 तत्वांची चर्चा झालेली आहे. मात्र मानवी आचरणाच्या अनुषंगाने 8 आवरण ज्याला आपण अष्टावरण म्हणतो, 6 स्थल ज्याला आपण षटस्थल म्हणतो आणि 5 प्रकारचे आचार म्हणजे ज्याला आपण पंचाचार म्हणतो महत्त्वाची मानली जातात. या सर्वांच्या संदर्भात डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांनी आपल्या प्रबंधामध्ये आगम, सिद्धांत शिखामणी व इतर प्राचीन ग्रंथांचे संदर्भ दाखले देत मांडणी केली आहे. शक्ती विशिष्टाद्वैत तत्वत्रय विमर्श या ग्रंथातील शेवटचे प्रकरण अर्थात उपसंहार अत्यंत महत्त्वाचे आहे. निष्कर्ष किंवा उपसंहार जेव्हा आपण म्हणतो ते एका अर्थानं संशोधकाचं वैयक्तिक मत असतं, त्याचं चिंतन असतं, त्याचं त्या सर्व प्रबंधाला अनुसरून मांडलेलं एक मत असतं असं या ठिकाणी आपण समजून घ्यायला पाहिजे. अत्यंत महत्त्वाचं आहे. एका अर्थाने डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांची ती भूमिका आहे असं आपण मानायला काही हरकत नाही. या प्रकरणात त्यांनी बादरायण व्यासाच्या ब्रह्मसूत्र या ग्रंथावरील भाष्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीपती पंडिताराध्य यांच्या श्रीकर भाष्य या ग्रंथातील वीरशैवे क सिद्धांते सर्वश्रुती समन्वय या विधानाने प्रभावित होऊन
वीरशैव दर्शन आणि या दर्शनातील शक्ती विशिष्ट अद्वैत हा सिद्धांत कशा प्रकारे समन्वयवादी आहे हे पटवून सांगण्याचं काम केलेलं आहे. हे त्यांच्या संशोधनाचं एक वैशिष्ट्यपूर्ण कार्य आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की वीरशैव दर्शन हे कशा प्रकारे समन्वयवादी दर्शन आहे. आपण जेव्हा तुलनात्मक चर्चा करत असतो संशोधनामध्ये तेव्हा बहुतांश वेळेस असं करतो की अमुक एक विषय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्या तुलनेत इतर जे विषय आहेत ते फारसे महत्त्वाचे नाहीत. अशा प्रकारे आपण संशोधनामध्ये कधीकधी भावूक होऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो. परंतु सर्वच विषयांना महत्त्व देत कधीकधी समन्वयाची भूमिका देखील काही विषयांमध्ये असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रयोग इथं झालेला आहे असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या बालवयापासूनच अभ्यासाच्या वृत्तीने संशोधनाची वृत्ती आपल्यामध्ये जोपासली आणि त्या संशोधनाच्या वृत्तीला अनुसरून त्यांनी काशी येथे वाराणसी येथे जाऊन संस्कृत विश्वविद्यालयामध्ये जाऊन PhD केलेली आहे, डिलीटसुद्धा केलेली आहे. वीरशैव परंपरेतच नव्हे तर संबंध भारतीय दर्शन परंपरेमध्ये त्यांचे हे दोन्हीही जे प्रयोग आहेत PhDचा आणि डिलीटचा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा एक अभ्यासक म्हणून मी जेव्हा या दोन्ही ग्रंथांचा अभ्यास केला तेव्हा भारतीय तत्त्वज्ञानामध्ये अशा या ग्रंथांची खूप आवश्यकता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अशा या ग्रंथांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये ही ग्रंथ समाविष्ट होणे आवश्यक आहे असं माझं मत आहे. तर अशा पद्धतीनं डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांचं हे संशोधन मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. या संशोधनातलं महत्त्वाचं एक वैशिष्ट्य असं आहे की एक संशोधक जगद्गुरू असू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवाचार्य असतात, अनेक शिवाचार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, देशभरात आहेत. त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे. काही शिवाचार्यांनी संशोधन केलेलं आहे. अनेक शिवाचार्य हे तत्त्वज्ञानात पारंगत आहेत. अनेक संशोधकांनी तत्त्वज्ञान हा विषय घेऊन MA केलेला आहे, PhD केलेली आहे. अशा ह्या सर्व शिवाचार्यांनी देखील आपलं हे संशोधन जे आहे जगासमोर पुस्तक रूपाने मांडलं पाहिजे आणि ते लोकांमध्ये ठेवलं पाहिजे जेणेकरून लोक त्यावर चिंतन करतील, त्याच्यावर आपलं मत मांडतील, लोक त्याचा अभ्यास करतील आणि हे लोकांसाठी खूप उपयुक्त आहे. असं हे महत्त्वपूर्ण काम डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांनी केलेलं आहे. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज हे ज्या मठावर विराजमान आहेत त्या मठाला ज्ञानसिंहासन असं म्हटलं जातं आणि अर्थात त्या ठिकाणी ज्ञान पिपासू असलेल्या व्यक्तीचं असणं खूप आवश्यक आहे आणि डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज हे ज्ञान पिपासू आहेत. त्यांनी ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या अनुषंगानं या मठाच्या माध्यमातून अनेक उपक्रमसुद्धा राबवलेले आहेत. त्यांचं एक प्रकाशन आहे, त्या प्रकाशनाच्या माध्यमातून ते 28 आगम असतील आणि त्या आगमांवर भाष्य ग्रंथ असतील, अशा अनेक प्रकाशनाचं त्यांनी काम केलेलं आहे. ते त्यांचं काम जे आहे ते फार महत्त्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि या सगळ्याच गोष्टीतून त्यांचं जे संशोधनाविषयीचं जे आकर्षण आहे, त्यांच्या मनामध्ये संशोधनाविषयी जे प्रेम आहे ते मला दिसून आलं आणि म्हणून मला असं वाटलं की एक संशोधक जगद्गुरू म्हणून डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांची मांडणी करावी आणि मी तो प्रयत्न या ठिकाणी केला आहे. धन्यवाद.